नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि इथून पुढचा अर्धा तास आज आपण एका अतिशय गंभीर अशा विषयांवर बोलणार आहोत. ते म्हणजे मुंबईतले हॉटस्पॉट बदलत आहेत. एकेकाळी धारावी, परळ हा सगळा भाग हॉटस्पॉट म्हणून मुंबईतला ओळखला जायचा. केंद्रीय पथक सुद्धा या ठिकाणी आलं होतं आणि पाहणी केली होती. पण गेल्या काही दिवसात मुंबईतले हॉटस्पॉट बदलत आहेत. आता उपनगरांमध्ये गेलेत हे हॉटस्पॉट. म्हणजे अगदी मीरा भाईंदर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, पूर्व पश्चिम, भांडूप, मुलुंड हे आता हॉटस्पॉट झालेत. नेमके हे हॉटस्पॉट का बदलायला लागलेत? याच्या पाठीमागची कारणं काय? इथे इतक्या झपाट्यानं रुग्णसंख्या जी अचानक वाढायला लागली ती कशामुळे? हा कम्युनिटी स्प्रेड तर याला म्हणता येणार नाही ना, कारण इथे रुग्णसंख्या वाढण्याची गती ही जास्त आहे. आणि जर का हे हॉटस्पॉट बदलत आहेत, हे महापालिकेच्या प्रशासनाच्या लक्षात येत आहे, तर इथे महापालिकेचं प्रशासन कशा प्रकारच्या उपाययोजना करत आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या, जे गेल्या काही काळापासून या विषयात सातत्यानं आक्रमकपणे मुद्दे मांडत आहेत. तर आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जात आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. आपल्या दोघांचंही स्वागत. सगळ्यात आधी किरीट सोमय्या यांच्याकडे जाऊया, कारण गेल्या काही काळात ते मुंबईतही फिरलेत आणि महाराष्ट्राच्या अन्यही काही भागांमध्ये ते फिरलेत. किरीटजी, तुमचा अभ्यास काय सांगतो? तुम्ही अनेक ठिकाणी KEMमध्ये डॉक्टरांना भेटलात, अन्यही काही ठिकाणी डॉक्टरांना भेटलात. तुम्ही मुलुंडमध्ये राहता, तुम्ही मुलुंडमध्येही काही ठिकाणांना भेटी दिल्या. आता तुमचं मुलुंडसुद्धा हॉटस्पॉटमध्ये आलं आहे. जे बदलत आहेत हॉटस्पॉट त्याच्या आयुक्तांनीच सांगितलं आहे. तर काय नेमकं असं वाटतं तुम्हाला की हे हॉटस्पॉट अचानक का बदलायला लागले? वास्तविकरित्या विस्तार होतोय. सुरुवातीत चर्चा करताना एप्रिल महिन्यात तबलिगीमुळे मुंबईत कोविड वाढतोय, पसरतोय म्हणून सुरुवातीचं काळ जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येणार की जे दिल्लीचा कार्यक्रम जाऊन आले होते परत आल्यानंतर जो पसरला तो विभाग होता. त्यात नागपाडा होता, नौपाडा होता, बेहरामपाडा होता, टाकीनाका होतं, शिवाजीनगर होतं. त्याच वेळेला आपल्यासारखे आपल्यामध्ये तुम्ही, मी आणि अन्य हे त्यावेळी प्रशासनाला सांगत होते की बाबा प्रिव्हेन्शन इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट पार्ट. परंतु झालं काय, आपण त्यावेळी तिथे लक्ष केंद्रित करायला गेलो. मग ते वरळी असतो, धारावी असतो, नागपाडा असतो, शिवाजीनगर असतो, तर त्यावेळेला प्रिव्हेन्शन म्हणजे तो त्यानंतरचा फेज मध्ये तिथला माणूस काय तिथे त्याच गल्लीचा पुरता मर्यादित राहत नाही, तो आजूबाजूला जातोच. आणि तो जसं पसरणार तसा आसपासचा एरियात तो जाणार. दुसरा मुद्दा, काल मी अधिकाऱ्याशी बोलत होतो काही की परवा एक बातमी आली की मालाडचे 70 कोविड पॉझिटिव्ह टेस्ट झालेली लोक सापडत नाहीये. त्यावर मला लक्षात आलं की महापालिका आयुक्तांना हे का समजत नाहीये की इट इज नॉट ओनली लिमिटेड टू मालाड. एकदा आपण लॉकडाऊन उठवल्यानंतर एक्सपर्ट असं म्हणत होते की उठवल्यानंतर ते फेजीस मध्ये रेड झोन मध्ये फेजीस मध्ये हळूहळू लूज करायला हवं, लोकांना सावधान करायचं. पण आमचे नेते एकदम धाड करून म्हणाले अभी गया भूल जाओ, लॉकडाऊन इतिहास हो गया. आणि झालं काय, लोक बिंदास फिरायला लागले. आणि हा जो बिंदासपणा आला त्याच्यामुळे जे आपण सांगितलं ना उपनगरात पण फैलला. आता MMR झोन मध्ये मी गेल्या 5 दिवसात अलिबाग पासून पनवेल, ठाणे, विरार रोड तर तिथेही आता फार गतीने पसरायला लागलाय. तर झालं असं की लॉकडाऊन मुळे इथे तिथे येणं जाणं वाढलं, बिंदासपणा आला. जो सुरुवातीत आपण चित्त दाखवली होती, आपल्याला वाटतं गेलं कोरोना. आणि त्यामुळे त्या परिसरात आपण जर पाहिलं असेल तर जे मुंबईच्या आसपासचे 7 महानगर आहेत ना, त्याच्या गेल्या 15-20 दिवसचा रेट पहा. भीती वाटायला लागली आहे मला की आता नवी मुंबई पण मुंबईत होणार आहे आणि ठाणे मुंबई होणार, कल्याण डोंबिवली मुंबई होणार. तर एक प्रिव्हेन्शनच्या प्रोटेक्शनच्या बरोबर केअर पण करायला हवी. मला असं वाटतंय की आपण कुठे कमी पडतोय.
बर. आपल्यासोबत राजू वाघमारे आहेत. डॉक्टर आहेत ते स्वतः आणि पक्षाचं तर काम करतातच, पण डॉक्टर आहेत. डॉक्टर किरीट सोमय्या यांनी सांगितलेल्या मताशी तुम्ही सहमत आहात की सुरुवातीला कोरोना मुंबईपर्यंत पोहोचला त्याची कारणं वेगळी होती, पण आता प्रशासनातही थोडीशी ढिलाई आली आहे, लोकही थोडेसे ढिले झाले आहेत, योग्य ती काळजी लोकही काही ठिकाणी घेताना दिसत नाहीत आणि प्रशासनाकडेही अनेक अडचणींचा डोंगर आहे, त्याच्यावर प्रशासनालाही मात करता येत नाही आहे, म्हणून हे हॉटस्पॉट वाढत आहेत किंवा बदलत आहेत? की एक लक्षात घेतलं पाहिजे की WHO नी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं की आकडे मुंबई आणि महाराष्ट्रासारख्या डेन्सली पॉप्युलेटेड प्रदेशामध्ये वाढतील, हो, त्याच्यापेक्षा कितीतरी आपण अटकाव केला त्यांना आणि आपले आकडे कितीतरी कमी प्रमाणात आपण ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय की WHO नी पण आपली वाहवा केली त्या दृष्टीने, कारण आपण त्या पद्धतीच्या उपाययोजना ज्या केल्या त्या योजनांमुळे त्या गोष्टी आपल्याला शक्य झाल्या. आता प्रॉब्लेम काय झालाय की लॉकडाऊन उठवल्यानंतर जगात आपण सगळीकडे बघितलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव लॉकडाऊन उठवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अगदी 3 पट 5 पट 10 पट वाढत चाललेलं आहे. याचं कारण असं की 2 कारण आहेत. मेडिकल कारण एक असं आहे की कोरोनाचा जो पूर्वीचा जो जंतू होता की ज्याच्यामध्ये साईन सिम्पटम्स आपल्याला दिसत होते, 36 ते 40 दिवसानंतर त्या जंतूचं जे म्युटेशन झालेलं आहे मिलिंदजी, म्हणजे प्रेक्षकांना समजेल या भाषेत सांगायचं झालं हो, बरोबर तर स्वतःला बदलवलेलं आहे काही ठिकाणी आणि ते जे म्युटेशन झालेलं आहे त्याच्यामुळे नवीन कोरोना जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला साईन सिम्पटम्स ज्या आहेत त्या दिसत नाहीयेत आणि काही साईन सिम्पटम्स मध्ये बदल झालेला आहे. म्हणजे काही साईन सिम्पटम्स मध्ये आता तुम्हाला जुलाब होत आहेत, काही साईन सिम्पटम्स मध्ये तुम्हाला थंडी वाजते आहे आणि ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक सारख्या गोष्टींकडे पण काही गोष्टी आता होत चाललेल्या आहेत. आता याच्यामुळे काय झालं की साईन सिम्पटम्स नसल्यामुळे लोक आरामशीर राहिली आणि त्याच्यामुळे आता हे लॉकडाऊन उठला हे कारण झालं, पण त्याच्यानंतर जे बाहेर आल्यावर काय झालेलं आहे की साईन सिम्पटम्सचे विदाऊट जे पेशंट्स आहेत त्यांना शेवटच्या क्षणी कळतंय की असा प्रकार आपल्याला होतोय आणि क्वारंटाईन सेंटर्स आपण जेवढे एक्स्ट्रा उघडले, जेवढी हॉस्पिटल्स आपण बांधतोय त्याच्यापेक्षा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हेल्थ केअरवर आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने पैसे खर्च करायला पाहिजेत आपण पैसे खर्च करत नाही आहोत. आपल्याकडे व्हेंटिलेटरची संख्या कमी आहे, आपल्याकडे हॉस्पिटलची संख्या कमी आहे आणि अशा प्रकारचा रोग ज्यावेळी एकाच वेळी आला सगळीकडे त्यावेळी पण मग डॉक्टर याच्यात राज्याच्या नेतृत्वाला किंवा जे कोविडच्या या सगळ्या कमिटीवरती आहेत, ज्यांचं मार्गदर्शन करणारी जी समिती आहे डॉक्टरांची, त्यांना याच्यातलं व्हिज्युअलायझेशन झालं नाही किंवा त्यांना व्हिज्युअलायझेशन झालं पण त्याच्या संदर्भातल्या उपाययोजनांची अंमलबजावणीच झाली नाही याचा अर्थ? नाही मिलिंदजी, ही उलट त्यांना व्हिज्युअलायझेशन झाल्यामुळे आपण MMRD क्षेत्रामध्ये बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त क्वारंटाईन सेंटर्स उभारले. ज्यावेळी आपला रेट जो होता मृत्यूचा तो 3.4 होता, तरी पण महाविकास आघाडीच्या सरकारने सगळीकडे आपण क्वारंटाईन सेंटर्स उघडत होतो, कारण हे माहित होतं की ज्यावेळी लॉकडाऊन उठेल त्यावेळी कोरोनाचा जो आकडा आहे तो वाढणार आहे. आपण हॉस्पिटल्स जास्त केले, आपण PPE किट्स जास्त मागवल्या, आपण लोकांना आव्हान केलं की तुम्ही काम करायला या. याचं कारण असं की हे होणार आहे, पण आपली लोकसंख्या हा जो प्रकार आहे मुंबई आणि महाराष्ट्रातला हा खूप महत्वाचा भाग आहे कोरोनामध्ये आणि त्याच्यामुळे जो एक आकडा किरीटजींनी सांगितलं जे कारण की ज्या पद्धतीने लोकांनी पण सिरियस घ्यायला पाहिजे. आज अशी परिस्थिती झाली आहे की लोक अशी फिरतायत की लॉकडाऊन उठला म्हणजे कोरोना गेला. आता कोरोना तिथेच आहे आणि साईन सिम्पटम्स नाही आहेत. लोक जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घ्यायला तयार नाहीत. म्हणजे प्रशासन पूर्ण काळजी घेत आहे किंवा व्यवस्था करते पण लोक काळजी घेत नाहीत. किरीटजी, डॉक्टरांचं हे म्हणणं मान्य आहे तुम्हाला? मला आज चर्चा थोडी पॉझिटिव्ह गंभीर ठेवायची आहे.
नाकारलं मिलिंदजींनी. एक गोष्ट मी असं खरी नाही आहे, म्हणत की 100% प्रशासन सगळं बरोबर आहे. प्रशासन कुठेतरी कमी पडत असेल, कारण साहित्य, लोकसंख्या या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणं बर गरजेचं आहे. बर ठीक आहे किरीटजी. मी एक काल आहे ना, काल मी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्त एकत्रित आमची चर्चा होत होती. बर त्यावेळेला एक विषय काढला की मुंबईत 32 पोलीस आतापर्यंत मृत्युमुखी पडले. त्या बरोबर 32 पैकी 25 वय 50 ते 57 आहे. आता हे जर तुमचा आणि माझा लक्षात येऊ शकते, तर शासक आणि प्रशासकांनी लक्षात नाही घ्यायला हवं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा पोलीस दल मरते, तर आय हॅव टू बी केअरफुल की 50+ वाल्यांना मी कुठली तरी वेगळी ड्युटी दिली पाहिजे. आम्ही एक उदाहरण दिलं. दुसरी गोष्ट, आज मी आता दुपारी 1 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स कोविड महासेंटर मेगा सेंटरची मुलाखत घेतली. बर मी महालक्ष्मीचं बघितलं, NSTI बघितलं, नेस्को बघितलं, BKC बघितलं. हो, या 4 मध्ये 10,000 एक क्षमता निर्माण केली. आज 14 लोक नाही तिथे. मग याला कोणाची चूक म्हणायची? एका बाजूला आम्ही क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचं राज्य सरकार महापालिकेने निर्णय घेतला, होम क्वारंटाईन करायचं, आणि त्याच वेळेला तुम्ही दुसरं 15,000चं क्वारंटाईन सेंटर उभारतात. याला काय म्हणायचं? त्याच्याऐवजी ऑक्सिजन जास्त, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन साठी असलेल्या हॉस्पिटल, ICU याच्यावर लक्ष दिलं असतं तर आज रोज 5-50 लोक आपल्याला सांगत असतात मला ऑक्सिजन हवाय, ऍडमिशन मिळत नाही. बर आपण आता याच्यावर आधी लगेच राजू वाघमारे यांचं उत्तर घेऊ. राजू वाघमारे, त्यांच्या याही बोलण्यात तर तथ्य आहेच ना, लोकांना बेड मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आता आणि लोकांना बेड मिळत नाही. मिलिंदजी बरोबर आहे. होम क्वारंटाईनचा निर्णय कधी घेतला? की ज्यावेळी आपल्याकडे क्वारंटाईन सेंटर्स मध्ये जागाच नव्हत्या, लोक ज्यावेळी जास्त प्रमाणात येत होती, त्यावेळी नॉन सिम्प्टोमॅटिक केसेसना आपण होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला. कारण तुम्ही दुसरा निर्णय काय घेणार मला सांगा ना. माझे मित्र किरीटजी आहे तिकडे. आपण काय करू शकतो की ज्यावेळी पूर्ण क्वारंटाईन सेंटर्स भरलेत, हॉस्पिटल्स भरलेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जर नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट येतोय, काही वेळेला पेशंटला डाऊट असतो, काही वेळेला ते खरं असतं किंवा नसतं. मग त्यावेळेला आपण काय करू शकतो? कारण नॉन सिम्प्टोमॅटिकची तुम्ही टेस्ट जरी केली तरी कित्येक लोकांचे टेस्ट निगेटिव्ह येतात मिलिंदजी. बरोबर. मग त्याच्यामुळे मग आपल्याला सांगावं लागतं की तुम्ही होम क्वारंटाईन करा. हे कसं आहे, ही catch-22 सिच्युएशन आहे. ट्राय टू अंडरस्टँड की हा जो रोग आहे हा संपर्कातून आणि संसर्गातून पूर्णपणे पसरतोय, आणि त्याच्यामुळे जी काळजी वैयक्तिकरित्या घेणं सगळ्यात महत्वाचं आहे ती आपण करायला पाहिजे. केंद्र सरकारच्या गाईडलाईन, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही उगाच प्रशासनाकडे बोट दाखवू नका. प्रशासनानं आपल्या वतीनं पुरेपूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. राजू दादाची एक मदत हवी आहे मला, की ठीक आहे की त्यांचं म्हणणं बरोबर आहे. क्वारंटाईन सेंटर हवे होते, त्यावेळी क्वारंटाईन सेंटर अवेलेबल नव्हते. राजू वाघमारे, मी येतो तुमच्याकडे. त्यांना पूर्ण करू दे. आपल्या डिले आहे थोडासा, गडबड नको उगाच. त्यांना पूर्ण करू दे, मी लगेच तुमच्याकडे येतो. किरीटजी बोला. ज्यावेळी क्वारंटाईन सेंटर हवे होते त्यावेळी ते उपलब्ध नव्हते. आज 15,000चे क्वारंटाईन सेंटर 500 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला देऊन आम्ही बांधतोय. अजून बांधकाम चालू आहे, आणि त्यावेळी आम्ही होम क्वारंटाईनचा निर्णय घेतलाय. आज ऑक्सिजन वाले हॉस्पिटल पाहिजे, ते उपलब्ध नाहीये. पण राजू दादा, एक मदत करा ना मला. राज्य सरकारने एक GR काढला आणि मोठी पब्लिसिटी दिली की आता प्रायव्हेट हॉस्पिटलचे बेड आम्ही घेणार, आम्ही अलॉटमेंट करणार, आणि आम्ही त्याचे जे दर आहे बिल त्याला नियंत्रित करणार. रोज 5-50-100 कंप्लेंट येतात की 5 लाख 8 लाख 10 लाखाचं बिल आलं. आणि मी तो कायदा बघितला हो. त्या कायद्यात काय लिहिलंय? त्यात लिहिलंय फक्त बेड चार्जेस आम्ही कंट्रोल करू, 3,000 ते 7,000 रुपये. बाकी हॉस्पिटलला हवे ते चार्जेस घ्यावे. तर तुम्ही एवढे, आपलं सरकार आहे ते GR हवं तर मी तुम्हाला पाठवून देतो. सरकारला सांगा, पहिला पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल चिटिंग करतात, मोठे बिल पाठवतात म्हणून आज GR काढतोय. आणि दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल वाटतील ते चार्जेस घ्यावे.
असं लिहिलं किरी- आहे. आपण हे विचारूयात पण त्याच्याबरोबर दुसरा जो आपला आत्ताचा चर्चेतला मुद्दा आहे, जर का राजू वाघमारे ही ठिकाणं बदलत असतील, ही स्पॉट जर का आता बदलत असतील किंवा त्याचं विस्तार क्षेत्र जर का वाढत असेल, तर त्या विस्तार क्षेत्रानुसार आता आपल्याला व्यवस्था करायला लागतील ना. जसं किरीटजींनी म्हटलं की तुम्ही मुंबईच्या काही भागात क्वारंटाईन सेंटर आहेत, काही भागात जर का कमी असतील तर ती तिथे नव्यानं करायला लागतील, तुम्हाला पहिल्यापासून अंदाज असेल तर. काय नेमकं होत आहे? आणि पहिल्यापासून मिलिंदजी करोना कुठे स्पाईक होईल याचा अंदाज तर कोणच काढू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता ही जी नवीन सेंटर्स, नवीन हॉटस्पॉट तयार झालेत, हो. एकतर तिकडच्या लोकांना आपल्याला ह्या क्वारंटाईन सेंटर्स मध्ये हलवावं लागेल आणि बीन टाइम मध्ये तिकडे नवीन सेंटर्स आपल्याला फाइंड आउट करावी लागतील आणि ती उभारावी लागतील. याबाबत तर दुमत असण्याचं कारण नाही. आणि राहिला प्रश्न, किरीटजींनी जो प्रश्न उपस्थित केला की प्रायव्हेट हॉस्पिटलचे रेट्स आणि त्यांची जे बिलांचा जो प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे, या मताची स्वतः सहमत आहे. मी स्वतः आरोग्यमंत्र्यांशी, टोपे साहेबांशी बोललेलो आहे याबाबत आणि मी पण ही चिंता व्यक्त केलेली आहे की ज्या पद्धतीने प्रायव्हेट हॉस्पिटल्स चार्जेस करतायत, दॅट इज नॉट ऍट ऑल, म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आहे. कारण एकतर तुमच्याकडे इलाज नाही आहे, तुम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देताय, मग तुमचे बिल एवढी वाढतात कशी? या मताशी मी सहमत आहे आणि नक्कीच याबाबत नाही, तुम्ही आता अगदी योग्य मुद्द्याला हात घातलात. कारण गेल्या काही दिवसात माझ्यासारख्या एका छोट्याशा पत्रकाराकडे सुद्धा काही फोन आले होते आणि त्यांचं म्हणणं होतं, देतात काय तर पॅरासिटामॉल, लावतात काय तर साधी सलाईन आणि बिल प्रत्यक्षात येतं ते 4.5 लाख रुपये आणि 3.5 लाख रुपये बिल येतं. आता मला सांगा की उपनगरामध्ये हे सगळं शिफ्ट होत आहे, म्हणजे मुलुंड, भांडूप, त्याच्यानंतर दुर्दैव आपलं जर का विक्रोळीत जाऊ नये, कारण विक्रोळीत पण आणखीन दाट वस्ती आहे. आणि इकडचा भाग जर का बघितला तर दहिसर, बोरिवली, कांदिवली हा सगळा भाग. जर का हे आता उपनगरात जायला लागलंय तर शहराबरोबर उपनगरात सुद्धा आपल्याला अधिक लक्ष द्यायला लागेल. नाही, त्या दृष्टीने सरकार ऑलरेडी त्याबाबत विचार विनिमय चालू आहे. प्रशासनाचा निर्णय चालू आहे की उपनगरामध्ये गोरेगावला ऑलरेडी आपण केलेलं आहे, पण अजून पुढे आपल्याला कुठे सेंटर्स उभारता येतील त्याकडे आपलं सरकार त्या पद्धतीने, प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री साहेब लक्ष घालून आहेत, उद्धवजी, त्याबाबत. आणि त्याबाबत निर्णय होतोय. पण किरीटजी, हो बोला राजू वाघमारे, पूर्ण करा मुद्दा. आणि त्या दृष्टीने पूर्णपणे सरकार प्रयत्न करतंय की जिथे जिथे हॉटस्पॉट आहे तिकडे काय व्यवस्था करावी लागेल. जर वाटलं, आता लालबाग मार्केट आपण परत 5 दिवसासाठी बंद केलं, कारण ज्या पद्धतीच्या ज्या ठिकाणी स्पाईक होण्याचे चान्सेस आहेत तिकडे तुम्हाला परत कंट्रोल करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने त्याचा कंट्रोल करावा लागणार, कारण आपली लोकसंख्या एवढी आहे. एक प्रकारे राजू वाघमारे तुम्ही असं इंडिकेट करताय जसं बदलापूरमध्ये लॉकडाऊनचे शक्यता आहे, उल्हासनगरमध्ये आणि अंबरनाथमध्ये आधीच त्यांनी जाहीर केलेलं आहे स्वयंस्फूर्तीने, नाशिकमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ठरवलंय की याच्यावर जर का नियंत्रण मिळवायचं असेल तर आपणच लॉकडाऊन करूयात. मग पूर्वी राज्य लॉकडाऊनचा विषय होता, देश लॉकडाऊनचा विषय होता, नंतर जिल्हा लॉकडाऊनचा विषय आला. आता विभागानुसार जर का हे हॉटस्पॉट बदलत असतील तर विभागानुसार, म्हणजे कांदिवलीतल्या 4 गल्ल्या लॉकडाऊन किंवा बोरिवलीमधला पूर्वेचा भाग लॉकडाऊन, अशा प्रकारचा काही विचार करायला लागेल का? असा सुद्धा खरं तर किरीट सोमय्या तुम्ही जर का अभ्यास करता याचा तर असे काही मुद्दे तुम्ही सुचवले पाहिजेत. आणखीन एक ह्याला जोडून प्रश्न विचारणार, एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण ब्रेक नंतर अगदी पिन पॉइंटेड काही प्रश्न लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे. हे दोन्ही पक्षांचे नेते असं म्हणतात की लोक ऐकत नाहीयेत. मग लोकांची ही सुद्धा ही जबाबदारी आहे आणि राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची सुद्धा ही जबाबदारी आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे की जर का यातून पुढे व्यवस्थितपणे जायचं असेल तर तू का मी करून चालणार नाही, आपण म्हणून पुढे जायला लागेल. हे का होत नाहीये? एका छोट्याशा ब्रेक नंतर. सावधान, मुंबईतले हॉटस्पॉट बदलत आहेत, कदाचित महाराष्ट्रातले सुद्धा हळूहळू बदलत आहेत, आपल्याला पुढच्या काही दिवसात लक्षात येईल. आणि काय नेमकी याची कारणं आहेत आणि उपाययोजना काय? आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे. ब्रेकच्या पूर्वी जसं आपण म्हटलं होतं, राजू वाघमारे, सरकार हे करतंय, लोक हे करत नाही आहेत, लोकांनी हे करायला पाहिजे, सरकारने हे करायला पाहिजे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण हे केलं पाहिजे, याच्यावर कधी येणार आपण सगळेजण? नाही, तुमचं म्हणणं मिलिंदजी अगदी खरं आहे. कारण आपण जोपर्यंत सगळेजण एकत्र येऊन ही जबाबदारी घेत नाही तोपर्यंत करोनावर विजय मिळवणं कठीण होणार आहे. हॉटस्पॉट बदलण्याची कारणं अशी आहेत की आता काही जण ज्या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळी एकत्र होते
ते लोक आता प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी चाललाय किंवा कोण जास्त दिवस मुंबईत राहिल्यामुळे आपापल्या गावी गेलेत किंवा आपापल्या शेतीच्या ठिकाणी गेलेत आणि तिथे कुठेतरी तो पसरतोय. अशा पद्धतीचे हॉटस्पॉट बदलत चाललेत. तुम्ही ब्रेकच्या पूर्वी म्हणत होतात की आता ती वेळ येईल की प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतील. ही वेळ सुरुवातीपासून याच पद्धतीने लॉकडाऊन करणं अपेक्षित होतं. पण मग आपल्या देशातील केंद्र सरकारने जो निर्णय घेतला की पूर्ण देश लॉकडाऊन करायचा, कारण काही ठिकाणी ज्यावेळी लॉकडाऊन आपण केलं त्यावेळी अजिबात काही केसेस नव्हत्या, पण आपल्याला ते सगळ्यांना तिकडे जबरदस्तीने लॉकडाऊन करावं लागलं. पहिल्यापासून आपण सांगत होतो की जिथे जिथे स्पॉट आहेत त्या त्या पद्धतीने आपल्याला काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणायचं केंद्राचा निर्णय चुकला. पहिल्यांदा जो सुरुवातीचा निर्णय आहे तो ऍब्सोल्युटली चुकला. बर, ठीक आहे. म्हणजे आपण पुन्हा त्याच मुद्द्यावर नाही, ठीक आहे राजू वाघमारे, मुद्दा कळला तुमचा. मला तुम्हाला थांबवावं लागेल कारण परत तुम्ही त्याच याच्यावर गेलात की त्यांचं काय चुकला. माझा तुम्हाला प्रश्न होता की आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काही त्याचं उत्तर दिलं नाही. पण किरीटजी, ही परिस्थिती पाहता आता दुसरं आहे की काल पुण्याच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, मुंबईतही आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपापल्या प्रांतामध्ये गेलेले मजूर पुन्हा एकदा मुंबईकडे यायला लागलेत, पुण्याकडे यायला लागलेत. अशा स्थितीत हे काही मुंबई शहरात येऊन थांबणार नाहीत, ते उपनगरातच वेगवेगळ्या ठिकाणी थांबणार. अशा वेळेला पुन्हा एकदा हे येणारे लोक कसे येत आहेत, ते प्रवास करून कसे येत आहेत, त्यांची स्थिती कशी आहे, ते पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणार. याच्यात तुम्हाला असं नाही वाटत की उपनगरातले हे जे हॉटस्पॉट तयार होत आहेत नव्यानं, हे अधिक चिंताजनक आहेत शहरातल्या हॉटस्पॉटपेक्षा? जरा वाईट नका मानून घेऊ, हे मायग्रंट लेबर येत आहेत ते तर पुढचं प्रॉब्लेम आहे. आता जो फैलला ना, आता गेले 15 आपल्या मुंबईकरांमुळे, त्यावेळी काय मायग्रंट लेबर येत नव्हता. मी एक उदाहरण देतो आपल्याला स्पेसिफिक. माझा एक मित्र सहयोगी कार्यकर्ता, 5 दिवस त्याला ताप येत होता. तो 60व्या दिवशी मला म्हणतोय की मला मेरे को टेम्परेचर आहे. मग त्याला टेस्टिंग करायला सांगितलं, बोला घर पे मत भेजना, आजूबाजू के लोग देखेंगे. आणि आता काय झालं माहितीये का, मग त्याला जरा चंपी केली, रिपोर्ट काढायला लावला, पॉझिटिव्ह आला. आईबाबांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आता आईला रेमडेसिवीर औषध ताबडतोब हवंय, तिला आयसीयू मध्ये ट्रान्सफर करावी लागली. म्हणून माझी एक सल्ला आहे लोकांना आपल्या चॅनलद्वारा, कोरोनाचा सामोरे जावं लागणार आहे. घाबरून लाजून काय वाटणार तर then you will accept it. एवढं उशीर झाला असेल तर पहिली गोष्टी आपल्याला काही वाटलं कन्सल्ट करा. नंबर 2, टेस्टिंग भीती ठेवू नका. राजू दादा एक आणखी मदत करा की एवढं शासन प्रशासनाने टेस्टिंग साठी एवढे निर्बंध घातले आहेत व हाय रिस्क पेशंटला पण आपण टेस्टिंग करू देत नाही, त्याचा पुनर्विचार करा. हाय रिस्क आपण सुरुवातीत ताबडतोब टेस्टिंग करायचो. आपण हा लगेच प्रश्न विचारू. नवीन डेव्हलप होत आहे हॉटस्पॉट, तिथे ते मंजूर करा. आणि बरोबर आहे राजू वाघमारे, तुम्हाला याचं उत्तर द्यायचंच आहे. पण माझा त्याला जोडून आणखीन अर्ध्या ओळीचा प्रश्न आहे की लोकांना सरकारी डॉक्टरचं पत्र लागतं, त्याच्याशिवाय टेस्टिंग होत नाही. लॅबचे गोंधळ वगैरे त्याचा आपण स्वतंत्र कार्यक्रम करू. नाही, काय झालंय मिलिंदजी, किरीटजी म्हणतात ते बरोबर आहे की टेस्टिंगच्या नियमात आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की टेस्टिंगचे जे नियम आहेत ते ICMR गाईडलाईन, म्हणजे केंद्र सरकारचं जे ICMR आहे त्याच्या गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला करावं लागतं. तुम्ही तुमची गाईडलाईन करू शकत नाही. आपण टेस्टिंग करण्यापासून कोणी रोखलंय सरकारला? टेस्टिंग वाढवलं. जर का केरळ वाढवू शकतं टेस्टिंग, जर का तेलंगणा टेस्टिंग वाढवू शकतं, जर का ओरिसा टेस्टिंग वाढवू शकतं, तर महाराष्ट्र का नाही वाढवू शकत? आपल्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्राला पत्र द्यावा. मी होकार आणून देतो, तुम्ही पत्र पाठवा, मला कॉपी पाठवून द्या. मी सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की आता पावसाळ्यामध्ये मला तुमच्या चॅनल तर्फे एवढं सांगायचं आहे की पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, मलेरिया, ताप प्रकार येणार. पण तुम्ही कोणताही प्रकार हा खोकला आहे, ताप आहे, मलेरियाचा आहे, टायफॉइड आहे असं करता कामा नये. राजू वाघमारे, तुम्ही अशा मुद्द्याला आलात ना, मला तुम्हाला आता प्रश्न विचारायचा आहे. मी खरंच टाळणार होतो. किरीटजी, तुम्हालाही हा प्रश्न आहे. छातीचा एक्सरे काढून द्या आणि छोटा ताप आला तरी तुम्ही त्या दृष्टीने टेस्टिंगच्या बाबतीत लक्ष देणं गरजेचं आहे.
बर असं माझं स्पष्ट सांगणं आता आहे. माझा तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. मी तुम्हाला उद्याला वैयक्तिकरित्या पाट्या आणि फोटो काढून दाखवतो, पण मुंबईत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या डॉक्टरनी आणि दवाखान्याच्या बाहेर पाट्या लागलेत. नुसता सर्दी ताप खोकला असेल तर आमच्याकडे येऊ नका, सरकारी दवाखान्यात जा. तुम्ही सांगता की पावसाळ्याच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी वाढणार, मग छोटासा सर्दी खोकला ताप आल्यानंतर सगळेच जर का सरकारी दवाखान्यात रांगा लावायला लागले तर या बदलत्या हॉटस्पॉटमध्ये लोकांनी बघायचं कोणाकडे? नाही, जर सर्दी ताप आला असेल आणि अशा कोणी पाट्या लावल्या असतील तर त्या डॉक्टरांवर कारवाई करावीच लागेल. मी स्वतः त्याच्यात पुढाकार घेऊन आरोग्य मंत्र्याशी बोलेल. मला तुम्ही ते पाठवा फोटो, कोण डॉक्टर आहेत असे ते बघू आपण. कारण अशा परिस्थितीमध्ये लोकांना जर अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडणं हे डॉक्टरकीच्या पेशाला शोभत नाही. आणि असं जर कोण असेल तर सरकारतर्फे त्यांच्यावर कारवाई करायचा प्रयत्न करू आपण. किरीटजी, माझ्या म्हणण्यात तथ्य आहे का नाही? असे लोक म्हणजे सर्दी खोकला असेल तर अहो डॉक्टर घेत नाहीत दवाखान्यात, बाहेर उभं राहायला सांगतात. ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत. सर्दी खोकला ताप. आता मुंबईचे म्युन्सिपल कमिशनरने मोठं भाषण केलं, 1 लाख रॅपिड टेस्ट. त्यासाठी काय आयसीएमआर ची परमिशनची गरज होती? आरोग्य राज्य सरकारचा विषय आहे, म्हणून लॅबोरेटरी मुंबईतल्या रोजच्या 15,000 टेस्टिंग करायला तयार आहेत. तुम्ही राज्य सरकारला सांगा टेस्टिंग करून द्या. जर जास्त पॉझिटिव्ह बाहेर आले तर तुमचं काही सत्ता की जाणार नाहीये. नंबर 1. नंबर 2, सर्दी खोकला ताप हे त्या पेशंटला जज करून देऊ नका, देवासाठी नका करू देऊ. ही शुड गो टू द फीवर क्लिनिक और प्रायव्हेट डॉक्टर, त्यासाठी आग्रह केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की जे रॅपिड टेस्टिंग हे मोठ्या प्रमाणात सुरू केलं पाहिजे. बर, राजू वाघमारे, किरीटजींनी तुम्हाला असं आवाहन केलंय की तुम्ही ताबडतोब केंद्राला पत्र लिहा आणि त्याची कॉपी द्या. तुम्ही कधी लिहिणार आहात पत्र की टेस्टिंग रॅपिडली वाढवलं पाहिजे हॉटस्पॉट वाढत असतील तर? उद्या पत्र किरीटजींना मिळेल, त्याची व्यवस्था मी करतो. कोणत्याही परिस्थितीत टेस्टिंग वाढल्या पाहिजेत आणि त्याचे नियम जे आहेत ते आयसीएमआरनी थोडे जर शिथिल केले तर त्या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करू. कारण जेवढे लोक आपल्याला कळतील, जेवढ्या लोकांना आपल्याला आयसोलेट करता येईल तेवढं करोनाला कंट्रोल करता येईल. जर का दोघंही तुम्ही आरोग्य मंत्र्यांना भेटायला गेलात तर वेगवेगळ्या गाडीतनं जा. बाकी तुम्ही चांगल्या गोष्टी करताय, एकत्र आलायत, याबद्दल धन्यवाद. आणि न्यूज 18 लोकमत याच्याकरता कायमच पाठपुरावा करेल. मला याचं सुरुवातीला वाईट वाटलं की आम्ही आणि तुम्ही असं चाललं होतं, पण आता हॉटस्पॉट वाढत असतील आणि त्याची ठिकाणं जर का बदलत असतील आणि त्याची व्याप्ती वाढत असेल तर आता आपण म्हणण्याची गरज आहे आणि एकत्र येऊनच कृती करण्याची गरज आहे. जनतेला सुद्धा अधिक विश्वासात घेण्याची गरज आहे. घाबरून चालणार नाही, त्याला तोंड दिलं पाहिजे. आणि डॉक्टर ज्या अशा पाट्या लावत आहेत, राजू वाघमारे, मी तुम्हाला खरंच गांभीर्यानं सांगतो, याची मी माहिती देतो. न्यूज 18 लोकमत याचा पाठपुरावा करेल की कशा पद्धतीनं टाळलं जात आहे लोकांना. अपेक्षा आहे की पुढच्या काळात ह्या हॉटस्पॉटची व्याप्ती वाढत असताना आपण सगळे एकत्र येऊ आणि त्याचा सामना करू. या दोन्ही मान्यवरांनी वेळ दिला, त्यांचं मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.